कृष्णात काय ताजे अपडेट येत आहेत? सध्या अद्याप कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद संपवला जात आहे। शेवटच्या टप्प्यात ते युक्तिवाद मांडत आहेत आणि गेल्या काही तासांपासून ते युक्तिवाद मांडत असताना जे मुद्दे उपस्थित केले ते आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलेच आहेत। परंतु शेवटच्या या युक्तिवादाच्या दरम्यान हे सरकार जे बनवण्यात आलं, एकनाथ शिंदे यांचं सरकार, ज्यामध्ये भाजप देखील सहभागी होतं, हे घटनाबाह्य सरकार होतं। कारण हे जो घटनाक्रम सांगितला गेला होता, अगदी राज्यपालांचा जी भूमिका राहिली गेली होती की निवडणूक आयोगाची भूमिका असेल, त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या प्रकारे निर्णय दिले गेले होते, हे सर्व कशा प्रकारे घटनेला धरून नव्हते। 10 शेड्यूलचा मुद्दा उपस्थित केला गेला। राजकीय पक्षांनी विधिमंडळ पक्ष हा वेगळा कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला। आर्टिकल 15 नुसार एका राजकीय पक्षामध्ये दोन प्रवाह असू शकतात किंवा मतभेद असू शकतात, परंतु त्यामध्ये विधिमंडळ पक्ष हा वेगळा असू शकतो। आणि सर्वात मोठं म्हणजे की संघटना मोठी असते पक्षामध्ये, कारण ते एबी फॉर्म हे संघटनेमार्फत पक्षामार्फत दिले जातात आणि त्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा काही संबंध येत नाही। हे असे अनेक मुद्दे मांडले जात आहेत। कपिल सिब्बल यांचा शेवटचा रोग जो आहे तो प्रामुख्यानं की कशा प्रकारे भाजपचं सरकार हे केंद्रात असल्यामुळं ह्याचा सर्व फायदा जो आहे तो घेतला गेला आणि भाजपकडून हे सरकार कशा प्रकारे पाडण्यात आलं हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो शेवटच्या टप्प्यात केला गेलेला आहे। अगदी गोगावलेंची नियुक्ती कशी घटनाबाह्य होती। अगदी 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 कृष्णात काही मिनिटांसाठी थांबवते। एक मोठी बातमी आपल्याकडे येते, ती म्हणजेच आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा या सगळ्या मुद्द्यांवर सुनावणी होणार। आजची सुनावणी संपलेली आहे, ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पूर्ण वेळ 2 वाजल्यापासून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। फुटलेल्या आमदारांनी ठराव पास केला, मुख्य नेते एकनाथ शिंदेच अशा पद्धतीनं हे सरकार चाललं असं सुद्धा यावेळी सिब्बलांनी युक्तिवाद केलाय। तर आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा या सगळ्या प्रकरणी सुनावणी होणार असल्याचं कळतंय। थेट जाऊयात मनश्रीकडे। मनश्री, ही मोठी बातमी, आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्याचं कळतंय। नक्कीच जसा आपण अंदाज लावत होतो की आज अंतिम निर्णय येणार का, तर अर्थातच हा जटिल विषय आहे, गुंतागुंतीचा आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा उद्या ही सुनावणी होणार आहे। प्रत्येक दिवस, खरं तर प्रत्येक सुनावणी दरम्यान उच्चारलं जाणारं प्रत्येक वाक्य हे दोन्ही पक्षांच्या भवितव्यासाठी आणि दोन्ही नेत्यांसाठी अर्थातच अतिशय महत्त्वाचं आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे आजच्या सुनावणी दरम्यान, आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कपिल सिब्बलांनी जो युक्तिवाद केलाय तो सुद्धा, त्याचे देखील अपडेट आपल्याकडे आलेले आहेत, ते देखील महत्त्वाचं आहे की आयोगाने जो निष्कर्ष काढलेला होता तो खरं तर आमच्यासाठी घातक ठरलेला आहे। आयोगाने म्हणजे निवडणूक आयोगाने जो निष्कर्ष काढला की 2018च्या पक्षघटनेचा विचारच करायचा नाही, कारण 2018 नंतर आमच्याकडे घटना प्राप्त झाली नाही असं निवडणूक आयोगाचं जरी म्हणणं असलं तरी सुद्धा 2018ची जी घटना आहे त्याचा विचारच निवडणूक आयोगाने केला गेलेला नाही आणि तो अयोग्य आहे। संघटनात्मक रचनेचा विचार हा त्या पद्धतीने केला गेलेला नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये 2018ची पक्षघटना ही पक्षाचं संचालन करणारी घटना आहे, या आधारावर कामकाज केलं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने 2018ची पक्षघटना माझ्यासमोर नाही, आम्ही त्याचा विचार करणार नाही असं म्हटलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रश्न निर्माण झालेला आहे। जर निवडणूक आयोगाने त्याच वेळी 2018च्या घटनेचा, पक्षाच्या घटनेचा आधार घेतला असता तर कदाचित हा प्रश्नच उपस्थित झालेला नसता असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। सोबतच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की 26 जुलै 2022ला 19 जुलैला दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की प्रतिज्ञापत्रासोबत दाखल करण्यात आलेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार अध्यक्षस्थान एकनाथ शिंदे यांनी भूषवलेलं होतं। यावेळी शिवसेनेचे 2 नेते, 77 उपनेते उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये 2018च्या पक्षघटनेच्या दुरुस्तीचा ठराव मंजूर करण्यात आला। म्हणजेच एकनाथ शिंदे ज्या बैठकीकरता अध्यक्षस्थान भूषवत होते त्याच बैठकीमध्ये शिवसेना पक्षाच्या 2018 सालच्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आला आणि तीच घटना 2018ची निवडणूक आयोगाकडे आम्ही दिली, मात्र निवडणूक आयोग आमच्याकडे ती आली नाही असं म्हणतोय। मात्र तरी देखील निवडणूक आयोगाने 2018च्या पक्षघटनेचा विचार करायला हवा होता। जर तशा पद्धतीने विचार झाला नसता तर कदाचित पुढचं हा संपूर्ण वाद टाळता आला असता, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल करतात। त्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर, त्यांनी दिलेल्या निकालावरती, त्यांनी दिलेल्या निर्णयावरती इथे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना कपिल सिब्बल दिसतात।
मात्र अखेरीस आजची सुनावणी संपते आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पुन्हा एकदा कदाचित सुनावणीला आपण सगळेजण दोन्ही पक्ष हे सामोरे जाणार आहोत आणि आपण सगळेजणच त्याला बघणार आहोत की कशा पद्धतीने अंतिम निकाल हा येतो आहे. कारण कदाचित ही सुनावणी एका दिवसात अर्थातच संपणारी नाही आहे. मात्र जितकं मंथन या संपूर्ण केस दरम्यान होतंय ते मंथन इथून पुढच्या राजकीय भविष्यासाठी इतर पुढच्या राजकीय पक्षांच्या जर फुटी झाल्या तशा जर केसेस झाल्या तर कदाचित मार्गदर्शक ठरू शकतं. आणि इतकंच नाही तर शिवसेनेसोबत राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली आहे त्याकरता सुद्धा ही एक मार्गदर्शक अशी केस ठरू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक घटनेच्या बाबतीत प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीत अगदी सखोल विश्लेषण करताना आपल्याला दोन्ही बाजू दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आजच्या समारोपाचा मुद्दा होता जो कपिल सिब्बलांनी उपस्थित केला आहे निवडणूक आयोगाच्या संदर्भात की 2018ची पक्षघटना ही विचारात का घेतली गेली नाही. तीच पक्षघटना ज्याची दुरुस्ती एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीमध्ये जी बैठक घेण्यात आली त्या बैठकीत करण्यात आलेली होती. जर एकनाथ शिंदे हे त्या घटना दुरुस्तीच्या बैठकीला उपस्थित होते तर ती का नाकारण्यात आली अशा पद्धतीचा सवाल आता कपिल सिब्बलांकडून उपस्थित करण्यात आला. आजची सुनावणी संपली आहे. उद्या पुन्हा एकदा सुनावणी सुरू होईल. निश्चित मनश्री कृष्णा धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय आजची कोर्टातली सुनावणी संपलेली. उद्या पुन्हा 2 वाजता या सगळ्या प्रकरणात सुनावणी होणार आहे.